कैसी कैसी बहकी बहकी बातें। पिछले 2 दिनों में अब ये शुरू हुआ है कि कांग्रेस पार्टी चाहती है कि आपके मंगलसूत्र और आपका सोना आपसे छीन ले। 70 सालों से ये देश स्वतंत्र है। 55 सालों के लिए कांग्रेस की सरकार रही है। किसी ने आपसे सोना छीना, आपके मंगलसूत्र छीने। इंदिरा गांधी ने अपना सोना, जब जंग हुई थी, अपना सोना देश को दिया। मेरी माँ का मंगलसूत्र इस देश को कुर्बान हुआ है। सच्चाई ये है कि ये लोग महिलाओं का संघर्ष नहीं समझ सकते। महिलाओं के दिल में जो सेवा भाव होता है ना, वो सेवा भाव हमारे इस देश की सारी परंपराओं का आधार है। वही सेवा भाव, वो जो महिला जो रात को सोएगी नहीं जब तक सारे नहीं सो जाएंगे घर में, वो महिला जब परिवार में संकट आता है, पैसों की कमी होती है, तो वो अपने गहने गिरवी रखेगी। वो भूखी सोएगी लेकिन किसी और को भूखा नहीं सोने देगी। उसका संघर्ष ये लोग नहीं जानते। इष्टपड़ती देश हैरानी से देख रहा है। इतनी बड़ी बड़ी समस्याएं हैं। आप यहाँ बैठी हैं, मैं जानती हूँ यहाँ से जाएंगी, देर हो रही है, काफी महिलाएं चली भी गई हैं, क्योंकि घर जाना है, काम करना है, बहुत देर हो गई है, खाना पकाना है, लोगों को देखना है, चाहे आप जॉब कर रही हैं, कुछ भी कर रही हैं। इतनी महंगाई है, इतनी बड़ी बड़ी समस्याएं हैं। तमाम बच्चे बेरोजगार घूम रहे हैं। आपने मेहनत से पढ़ाया, शिक्षा दिलवाई। इतनी बड़ी समस्याएं हैं और इतनी छोटी छोटी स्तर की बातें हो रही है। सारे नेता भाजपा के आपके सामने आकर ऐसी अजीब अजीब सी बातें कर रहे हैं, झूठ बोल रहे हैं दिन रात। सोचते हैं कि आप देखेंगे नहीं, आप पढ़ेंगे नहीं कि कौन सी पार्टी क्या कह रही है। क्या हो रहा है आपके आंखों के सामने। ದೇಶದ ಮುಂದೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳಿದಾವೆ. ನನ್ಗೂ ಗೊತ್ತು, ಬಹಳಷ್ಟು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇಲ್ಲಿ ಮನೆ ಹೋಗಿ ಮನೆ ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ಕತ್ಲಾಯ್ತು, ನನ್ಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ದಿದ್ದೀರಾ ಅಂತ. ತಾವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಬಹಳ ಮಹತ್ವವಾದಂತ ತೊಂದರೆಗಳು ಈ ದೇಶವನ್ನ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ. ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಿರುದ್ಯೋಗ ಆಗಿರ್ಬೋದು. ಆದ್ರೆ ಇಂಥ ದೊಡ್ಡ ವಿಚಾರಗಳಿದ್ದಾಗ, ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದಾಗ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿಯವರು ಯಾವ ತರ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಅಂತ ತಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರ ನಾಯಕರು ಯಾವ ರೀತಿ ಹೊಲಸು ಮತ್ತೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಾತುಗಳಾಡಿ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಅಂತ ತಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ನಾವು ಯಾವ ವಿಚಾರಗಳು ದೇಶಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ತರ್ತಾ ಇದೆ ಅದನ್ನ ಹೇಗ್ ಬಗೆಹರಿಸಬೇಕಂತ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಆದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತೆ ಅವ್ರ ನಾಯಕರು ಈ ತರ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಾತಾಡಿ ತಮ್ಗೆಲ್ಲ ಮಂಕುದಿ ಎರ್ಚಕ್ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ತಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ನಿಜಾಂಶ ಏನು ಅಂತ. ತಮ್ಮ ಕಣ್ ಮುಂದೆ ಎಲ್ಲ ತಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. आप तय करिए, ये आपका चुनाव है। कितने चुनाव हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करके आप लड़वाएंगे, आप तय करिए। और आप क्या ये चुनाव महंगाई, बेरोजगारी, शिक्षा, स्वास्थ्य पे नहीं लड़ाना चाहते? आप तय करिए, आपको कैसी राजनीति चाहिए। नैतिक राजनीति कि नाटक की राजनीति, सत्ता की राजनीति कि सत्य की राजनीति, परोपकार चाहिए आपको या अहंकार चाहिए, ये तय करिए। क्योंकि अब समय आ गया है कि अगर आप गहराई से नहीं सोचेंगे, आप जागोगे नहीं, तो ये देश खाई में चले जाएगा। ತಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಇನ್ನು ಎಷ್ಟು ವರ್ಷ ನಡೆಸ್ತಾರೆ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನರ ಮಧ್ಯೆ ಯಾವ ರೀತಿ ಒಡಕನ್ ತರ್ತಾ ಇದಾರೆ ಅಂತ ತಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಆದ್ರೆ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿರೋದು ನೀವುಗಳು. ನಿಮಗೆ ಯಾವ ರೀತಿ ರಾಜಕೀಯ ಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿ ಪಕ್ಷ ಬೇಕು, ನೈತಿಕತೆಯ ರಾಜಕೀಯನೋ ನಾಟಕದ ರಾಜಕೀಯನೋ ಬೇಕು, ಅಥವಾ ನೈತಿಕತೆಯ ಪಕ್ಷ ಬೇಕು, ನಾಟಕ ಮಾಡೋಂತ ಪಕ್ಷ ಬೇಕು, ಸತ್ಯ ಹೇಳೋಂತ ಪಕ್ಷ ಬೇಕು, ಸುಳ್ಳು ಹೇಳೋಂತ ಪಕ್ಷ ಬೇಕು ಅಂತ ನೀವುಗಳು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕು. धर्म ने क्या सिखाया है? भगवान राम को हम क्यों पूजते हैं? क्योंकि उन्होंने सेवा की, प्रजा की, और वो एक नैतिक, भगवान राम नैतिक थे, सत्य के पथ पर चले। ನಾವೆಲ್ಲ ರಾಮನ್ ಯಾಕೆ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋದು? ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಸೇವಾ ಮನೋಭಾವ ನೋಡಿ ನಾವೆಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತೀವಿ. ರಾಮ ಅನ್ನೋದು ನೈತಿಕತೆಯ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದು, ಸತ್ಯದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದಂತ ನಮ್ ಶ್ರೀರಾಮ. महात्मा गांधी जी ने वही पथ पकड़ा जब उनको गोली लगी, हे राम करके लफ्ज निकले उनके मुंह से। उन्होंने पूरा स्वतंत्रता संग्राम
सत्य के आधार पर लड़ा। एक अनोखा संग्राम था पूरी दुनिया में, और इसी के आधार पर, सत्य के आधार पर, नैतिकता के आधार पर और समानता के आधार पर हमारा वो संविधान बना जिसे ये बदलना चाहते हैं। ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಅವರು ಕೂಡ ಅವರು ನಡೆದಿದ್ದ ದಾರಿ ಈ ಸತ್ಯದ ದಾರಿ. ಅವರಲ್ಲಿ ಗೋಲಿ ಹಾರಿಸಿದಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಅವರು ಹೇ ರಾಮ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಾಣ ಬಿಟ್ಟವರು. ನಮ್ ಇಡೀ ಸ್ವತಂತ್ರ ಚಳುವಳಿಯಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಅವರು ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಹೋದ್ರು. ಆ ಸತ್ಯವನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯವನ್ನ ಮುಂದಿಟ್ಟು ನಾವು ಸಂವಿಧಾನವನ್ನ ತಂದಿಟ್ವಿ. लेकिन आज ये स्थिति है कि झूठ का बोलबाला है। सत्य को छोड़िए, रोज सुबह से शाम तक आप पूरा अपने सामने नाटक देखते हैं। सरकारें तोड़ी जाती हैं, पैसे खिलाए जाते हैं विधायकों को, सारी चीजें सब आपकी आंखों के सामने होते हैं। मीडिया दंडवत होके कहती है कि देखिए मोदी का मास्टर स्ट्रोक, मोदी जी ने किया, कोई और नहीं कर सकता। सारे गलत काम हो रहे हैं, आपकी आंखों के सामने हो रहे हैं, आप चुप हैं। विपक्ष चीख रहा है, चिल्ला रहा है, विपक्ष पर दबाव डल रहा है, मीडिया पर दबाव डल रहा है, न्यायालयों पे दबाव डल रहा है। जितने भी संस्थान बने थे आपके अधिकारों की रक्षा के लिए, सब दबाए जा रहे हैं। हम लड़ रहे हैं, आप कब लड़ोगे? ಸತ್ಯಾನ ಬಿಟ್ಬಿಡಿ. ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಪ್ರತಿದಿನ ನಾಟಕ ಮತ್ತೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಓಡಾಡ್ಕೊಂಡು ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಗೊತ್ತು ಈ ನಿಜಾಂಶ ಏನು ಅಂತ, ಏನ್ ತಾಪತ್ರೆಗಳು ತಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ತಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು. ಆದ್ರೆ ದೇಶದ ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಪ್ರಗತಿ ಇದೆ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ತಾ ಇದಾರೆ ಅಂತ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ವಿಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಮಾಧ್ಯಮಗಳಾಗಿರ್ಲಿ, ವಿಪಕ್ಷ ಆಗಿರ್ಲಿ, ಉನ್ನತ ನ್ಯಾಯಾಲಯ ಆಗಿರ್ಲಿ, ಪ್ರತಿ ಒಬ್ರ ಮೇಲೆ ಪ್ರೆಷರ್ ತಂದು ಏನ್ ಸಾಧಿಸಕ್ ನೋಡ್ತಾ ಇದಾರೆ ಅಂತ ನೀವ್ ನೋಡ್ತಾ ಇದೀರಾ. ಆದ್ರೆ ನಿಮ್ ಹಕ್ಕಗೋಸ್ಕರ ಯಾರೋ ಹೋರಾಟ ಮಾಡಂಗಿದ್ರೆ ನಾವ್ ನಿಮ್ ಪರ ಯಾವತ್ತೂ ನಿಂತಿರ್ತೀವಿ. समय आ गया है कि आप अपनी लड़ाई लड़ना शुरू करें, अपने अधिकारों की लड़ाई। कि आप हर नेता को, हर राजनीतिक दल को, खास तौर से भाजपा को और प्रधानमंत्री जी को ये सिखाएं कि आपके मुद्दों पे चुनाव लड़े जाने चाहिए। ನಿಮ್ ಹೋರಾಟ ಇವಾಗ ಶುರು ಆಗ್ಬೇಕು. ನೀವು ಹೋರಾಟದ ಹಾದಿಲಿ ಮುಂದೋಗಿ ನೀವು ಪ್ರತಿ ಒಂದು ನಾಯಕರಿಗೆ ಈ ಚುನಾವಣೆ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿರೋದೇನಂದ್ರೆ, ಈ ಚುನಾವಣೆ ನಮ್ಗೇನ್ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ, ಏನ್ ಇಶ್ಯೂಸ್ ಇದೆ, ಅದರ ಮೇಲೆ ನಡಿಬೇಕು. ನಮ್ಗೇನ್ ತೊಂದರೆ ಇದೆ, ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಏನಾಗಿದೆ, ಅದರ ಮೇಲೆ ನಡಿಬೇಕು ಅಂತ ತಾವು ತಕ್ಕ ಪಾಠವನ್ನ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. मैं मोदी जी को चुनौती देती हूँ, इस चुनाव को महंगाई, बेरोजगारी, शिक्षा की सुविधाएं, स्वास्थ्य की सुविधाएं पे लड़ के देखें। ನಾನ್ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಚಾಲೆಂಜ್ ಕೊಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಈ ಎಲೆಕ್ಷನ್ ನ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ, ನಿರುದ್ಯೋಗ, ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋ ಕೊರತೆಗಳು ಮತ್ತೆ ಹೆಲ್ತ್ ಅಲ್ಲಿರೋ ತೊಂದರೆಗಳ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಎಲೆಕ್ಷನ್ ನ ಬಂದು ನೀವು ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ನಾನು ಓಪನ್ ಚಾಲೆಂಜ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. इन 10 सालों में क्या किया है आपके लिए, कौन सी तरक्की लाए हैं आपके जीवन में, यहाँ खड़े होकर ये बताएं। ಈ 10 ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಿಮ್ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನ್ ಪ್ರಗತಿ ತಂದಿದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಗೋಸ್ಕರ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ಬೇಕು ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಮೋದಿ ಅವರು. और मैं आपको चुनौती देती हूँ, इस देश की जनता को, कि आप जागो, जागरूक बनो, मांगो अपना हक, अपने अधिकारों के लिए लड़ो और इस चुनाव को अपने बारे में बनाओ। ನಾನ್ ನಿಮ್ಗೆಲ್ಲಾರ್ಗೂ ಹೇಳೋದೇನಂದ್ರೆ, ಇದು ನಿಮ್ಮ ಹೋರಾಟ. ಈ ಚುನಾವಣೆ ನಿಮ್ಮ ಇಶ್ಯೂಸ್ ಮೇಲಾಗ್ಬೇಕು, ನಿಮಗ್ ಆಗ್ತಾರ ಅಂತ ಏನ್ ತೊಂದರೆಗಳಿದೋ ಅದರ ಮೇಲಾಗ್ಬೇಕು. ಇದೇ ನಿಮ್ಮ ಹೋರಾಟ. ನೀವೆಲ್ಲಾರು ಎದ್ದೇಳಿ, ಎಚ್ಚರರಾಗಿ ಮುಂದ್ ಹೋಗಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. बहुत हो गया है, आपने बहुत देख लिया है, अब बदलाव लाओ, कांग्रेस के उम्मीदवारों को जिताओ। जैसे कर्नाटका में आपकी सरकार ने आपको काम करके दिखाया है और आगे भी आपको दिखाएगी, उसी तरह की सरकार केंद्र में लाओ ताकि आपके मुद्दे सर्वोपरि हों और आप सर्वोपरि हों। ऐसा ही होना चाहिए लोकतंत्र में। आप बहुत ध्यान से यहाँ पे बैठे हैं मेरी बातों को सुनने के लिए, इसके लिए खासतौर से आप लोगों को बहुत बहुत धन्यवाद। जानती हूँ कि बहुत देर हो गई, आप सबको भी जाना है।